मित्रांनो, प्रसिद्ध उजनी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे, किंवा ज्वारीचं कोठार म्हणून ओळखला जाणारा जिल्हा कोणता, किंवा चहादनीसाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा कोणता, किंवा दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणारं पंढरपूर कोणत्या जिल्ह्यात येतं, असे बरेच प्रश्न सोलापूर जिल्ह्यावरती विचारले जातात. त्याच अनुषंगानं आज आपण घेऊन आलोय सोलापूर जिल्हा परीक्षाभिमुख संपूर्ण माहिती. नमस्कार मित्रांनो, मी भाऊसाहेब देवगुंडे माय एक्झाम डायरी युट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत करतो. चला तर मित्रांनो, वेळ न घालवता आपल्या सेशनला सुरुवात करूया. सोलापूर जिल्हा परीक्षाभिमुख संपूर्ण माहिती. ठीक आहे मित्रांनो, सर्वप्रथम आपण बघूया सोलापूरचं अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय स्थान. अक्षवृत्त मित्रांनो, ज्या लाईन्स मॅपवरती अशा हॉरिझॉन्टल असतात त्यांना आपण अक्षवृत्त म्हणतो. आणि अक्षवृत्ती विस्तार हा सोलापूरचा किती माहिती आहे का? 17.10 अंश उत्तर ते 18.32 अंश उत्तर. ठीक आहे. आणि रेखावृत्त आपण त्याला म्हणतो ज्या व्हर्टिकल लाईन्स असतात, उभ्या रेषा असतात मॅपवरती, त्याला आपण रेखावृत्त म्हणतो. आणि सोलापूरचा रेखावृत्ती विस्तार आहे मित्रांनो 74.42 अंश पूर्व ते 76.15 अंश पूर्व. ठीक आहे मित्रांनो, तर हा आहे रेखावृत्तीय आणि अक्षवृत्तीय विस्तार. याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात मित्रांनो. ठीक आहे. पुढे बघूया आपण की सोलापूरला कोणत्या जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत महाराष्ट्रामधील. ठीक आहे. महाराष्ट्रामधील मित्रांनो सांगली, सातारा, पुणे, अहिल्यानगर आणि धाराशिव ह्या 5 जिल्ह्यांच्या सीमा सोलापूरला लागून आहेत महाराष्ट्रामधील. आणि कर्नाटकमधील विजापूरची सीमा सोलापूरला लागून आहे. म्हणजे सर्वसाधारण बघितलं तर पश्चिमेकडे पुणे आणि सातारा हे 2 जिल्हे येतात सोलापूरच्या, दक्षिणेकडे विजापूर आणि सांगली हे 2 जिल्हे येतात, पूर्वेला धाराशिव येतो आणि उत्तरेला अहिल्यानगर, असे 5 जिल्हे महाराष्ट्रामधील आणि 1 विजापूर हा कर्नाटकमधील जिल्हा, अशा 6 जिल्ह्यांच्या सीमा सोलापूरला लागून आहेत. ठीक आहे मित्रांनो, पुढे बघूया आपण. महाराष्ट्राच्या दक्षिण असलेला सोलापूर जिल्हा पुणे विभागात येतो. ठीक आहे. महाराष्ट्राच्या दक्षिणेला येतानाच सोलापूर हा महाराष्ट्राच्या दक्षिणेला येतो मित्रांनो, आणि तो पुणे विभागामध्ये येतो. ठीक आहे. आरटीओ कोड MH13 आणि MH45 असे आहेत. MH13 हा सोलापूरसाठी आरटीओ कोड आहे, आणि सोलापूर जिल्ह्यात अकलूजसाठी MH45 हा आरटीओ कोड आहे मित्रांनो. ठीक आहे. एकूण 11 तालुके आहेत सोलापूर जिल्ह्यामध्ये. कोणते कोणते आहेत आपण बघूया. करमाळा आहे, बार्शी आहे, माडा आहे, मोहोळ आहे, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, हा सांगोला आहे, हा मंगळवेढा आहे, हा पंढरपूर आणि माळशिरस, असे 11 तालुके सोलापूर जिल्ह्यामध्ये येतात. आणि 11 तालुके असलेले आणखी 2 जिल्हे आहेत मित्रांनो. कोणते? कल्पना करा जरा. परीक्षामध्ये प्रश्न येऊ शकतो की खालीलपैकी 11 तालुके असलेले जिल्हे कोणते? ज्या जिल्ह्यामध्ये 11 तालुके आहेत असे आणखी 2 जिल्हे आहेत. एक तर बीड आहे आणि दुसरा सातारा आहे. ठीक आहे मित्रांनो, ह्या 2 जिल्ह्यांमध्ये पण सोलापूर सारखेच 11 तालुके आहेत. ठीक आहे. आणि सर्वात मोठा तालुका करमाळा आहे, हा करमाळा इथे येतो. आणि सर्वात लहान तालुका उत्तर सोलापूर आहे, हा उत्तर सोलापूर इथे येतो, छोटासा. ठीक आहे. म्हणजे हा क्षेत्रफळाने सर्वात मोठा करमाळा आहे आणि क्षेत्रफळाने सोलापूरमधील सर्वात लहान हा उत्तर सोलापूर आहे मित्रांनो. ठीक आहे. एकूण गाव 1144 आहेत, तालुका 11 आहेत, पण गाव 1144 आहेत सोलापूरमध्ये. ठीक आहे. सोलापूर जिल्ह्याचं एकूण क्षेत्रफळ जर बघितलं तर 14,895 चौरस किलोमीटर आहे. ठीक आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाच्या 4.84%, म्हणजे महाराष्ट्राच्या एकूण 100% क्षेत्रफळ आहे का नाही त्याच्यापैकी 4.84% हा भाग सोलापूरने व्यापलाय मित्रांनो. ठीक आहे. एकूण लोकसंख्या 43.2 लक्ष आहे आणि लिंग गुणोत्तर 938 एवढा आहे. म्हणजे प्रत्येकी 1000 पुरुषांमागे 938 एवढ्या स्त्रिया सोलापूरमध्ये आहेत. ठीक आहे. साक्षरता 77.7% आहे आणि लोकसंख्येची घनता 290 लोक प्रति चौरस किलोमीटर, म्हणजे एका चौरस किलोमीटर मध्ये 290 लोक राहतात. म्हणजे लोकसंख्येची घनता 290 आहे. आणि हे कशानुसार आहे? हे जे सगळं जे आहे का नाही हे आहे 2011च्या जनगणनेनुसार. ठीक आहे. आणि पर्जन्य जवळपास इथं 67 सेंटीमीटर, म्हणजे जवळपास इथं 50 ते 75 सेमी एवढा पाऊस पडतो. आणि बराच सोलापूरचा भाग म्हणजे पर्जन्यमान कमी आहे आणि बराच सोलापूरचा भाग हा दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. ठीक आहे मित्रांनो, पुढे बघूया आपण. सोलापूरची प्रसिद्धी बघितली तर तो हुतात्म्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, ज्वारीचं कोठार म्हणून ओळखला जातो, ज्वारीला आपण ग्रेट मिलेट म्हणतो. ठीक आहे.
आणि बाजरीला आपण मिलेट म्हणतो. बाजरीला मिलेट म्हणतो आपण इंग्लिशमध्ये, आणि ज्वारीला ग्रेट मिलेट म्हणतो, किंवा ज्वारीला जोंधळा म्हणून पण ओळखला जातो. तर ज्वारीचं कोठार म्हणून ओळखला जाणारा, म्हणजे त्याबद्दल पण त्यांना प्रसिद्धी आहे सोलापूरची. परत भाषांचा त्रिवेणी संगम झालेला जिल्हा म्हणून आहे. मराठी, कन्नड आणि तेलुगू ह्या 3 भाषांचा त्रिवेणी संगम झालेला जिल्हा म्हणून पण आपण सोलापूर जिल्ह्याला ओळखतो. ठीक आहे मित्रांनो, चांदणीसाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा आहे, ह्याच्यावर प्रश्न विचारले जातात. किंवा कामगारांचं शहर, सोलापूरला काय म्हणतात, पर्टिक्युलर म्हणजे पूर्ण जिल्ह्याला नाही पण पर्टिक्युलर सिटीला, सोलापूर सिटीला कामगारांचं शहर म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे मित्रांनो, पुढे बघूया आपण. नद्यांचा जर विचार केला तर भीमा नदी ही मुख्य नदी आहे सोलापूरमधली, आणि 290 किलोमीटर एवढी लांबी भीमा नदीची, आणि ह्याच भीमा नदीवरती उजनी धरण आहे. उजनी धरण आहे मित्रांनो, ते उजनी धरणाचं आपण पुढे बघणारच आहोत. आणि जर दुसऱ्या नद्या जर बघितलं तर भोगावती नदी, सिनाय, मानाय, नीरा, हरणी, बोरी ह्या पण नद्या सोलापूरमधून जातात, वाहतात. ठीक आहे. संगम जर बघितलं मित्रांनो तर संगम नीरा भीमा संगम हा नीरा नृसिंहपूर आहे, आणि या ठिकाणी आहे. आणि हे नीरा नृसिंहपूर माळशिरस तालुक्यात येतं. कुठे येतं, माळशिरस. ठीक आहे. आणि भीमासेना संगम कुडाळ या ठिकाणी, आणि कुडाळ हे कुठे येतं, दक्षिण सोलापूरमध्ये येतं. ठीक आहे. कुणाचा, भीमासेनाचा संगम, भीमानीराचा नृसिंहपूर, नीरा नृसिंहपूर, आणि भीमासेनाचा दक्षिण सोलापूर या ठिकाणी यांचे संगम होतात. ठीक आहे. आणि भोगावती सीना नदीचा संगम मोहोळ या ठिकाणी होतो. मोहोळ तर मोहोळ तालुक्यातच येतं, काय विषय नाही. उजनी धरणाबद्दल बघू आपण. उजनी धरणाच्या जलाशयाला आपण यशवंत सागर म्हणून ओळखतो. ठीक आहे. आणि उजनी धरण हे भीमा नदीवरती येतं, आणि ते माडा तालुक्याच्या उजनी गावाजवळ असलेलं एक चिनाकृती गुरुत्व धरण आहे. चिनाकृती गुरुत्व, ह्याच्यावरती पण प्रश्न येऊ शकतो मित्रांनो. चिनाकृती गुरुत्व धरण असलेलं खालीलपैकी कोणतं धरण हे चिनाकृती गुरुत्व धरण आहे. ठीक आहे. आणि त्याची पाणी क्षमता आहे 121 TMC. ठीक आहे. आणि उजनी धरणावरती जलविद्युत प्रकल्प पण आहे, आणि 1979 साली उजनी धरणाचं काम एकदम पूर्ण झालं होतं, आणि धरण तयार झालं होतं 1979 ला. माळढोक अभयारण्य आहे, सोलापूर जिल्ह्यामध्ये येतं. माळढोक अभयारण्याचा बराचसा भाग हा सोलापूर जिल्ह्यामध्ये येतो. ठीक आहे. आणि आकारमानानं महाराष्ट्रातील सर्वात मोठं अभयारण्य हे कोणतं, माळढोक अभयारण्य, आणि ह्याचं क्षेत्रफळ किती आहे, 1229 चौरस किलोमीटर एवढं आहे. ठीक आहे. माळढोक म्हणजेच ग्रेट इंडियन बस्टर्ड, हायना, लांडगा, कोल्हा हे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी या माळढोक अभयारण्यामध्ये आढळतात. ठीक आहे मित्रांनो. तसंच ठिकाण ह्याचं कुठं आहे, माळढोकचं नानज या ठिकाणी, आणि हे नानज कुठे येतं, सोलापूरमध्ये. मंदिरं जर बघितलं तर पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी मंदिर, ह्यालाच आपण काय म्हणतो, दक्षिण काशी म्हणतो. हे सोलापूर जिल्ह्यामध्ये येतं. अक्कलकोटचं श्री स्वामी समर्थ मंदिर हे अक्कलकोट तालुका आणि अर्थात सोलापूर जिल्ह्यात येतं. सोलापूरचं श्री सिद्धेश्वर मंदिर पण सोलापूर सिटीमध्ये आहे, आणि ते अर्थात सोलापूर जिल्ह्यामध्ये येतं. वेळापूरचं अर्धनारी नटेश्वर मंदिर हे माळशिरस तालुक्यात आहे, वेळापूर, आणि हेही सोलापूरमध्ये येतं. दहेगावचं जैन मंदिर सोलापूरमध्ये येतं. श्री भगवंत मंदिर बार्शीचं सोलापूरमध्ये येतं. आणि आनंदी गणेश मंदिर हे अकलूज हेही सोलापूरमध्ये येतं. म्हणजे सोलापूर जिल्ह्यामधील जी प्रसिद्ध मंदिर आहेत तशी मंदिरं खूप सारी आहेत सोलापूर जिल्ह्यामध्ये, पण ही काही प्रसिद्ध मंदिरे इथं आपण डिस्कस करत आहोत. ठीक आहे मित्रांनो. सोलापूर जिल्ह्यामधून 6 राष्ट्रीय महामार्ग गेलेत. कोणते कोणते आहेत बघा, NH52, NH65, NH150, NH204, NH361 आणि NH465 असे 6 महामार्ग सोलापूर जिल्ह्यामधून गेलेत. परीक्षेला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ठीक आहे मित्रांनो. सांगोला तालुक्याबद्दल थोडंसं स्पेशल चर्चा ह्यासाठी करायचंय, कारण ह्याची दुष्काळी तालुका म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये नोंद आहे. त्याचबरोबर डायमंडसाठी फेमस तालुका म्हणून सांगोला तालुक्याला ओळखलं जातं. त्याचबरोबर विधानसभेत सर्वात जास्त वेळा निवडून गेलेले, म्हणजे जवळपास 11 वेळा निवडून गेलेले भाई गणपतराव देशमुख सांगोला तालुक्यात येतात. निश्चित मला माहित नाही 11 वेळा, पण मला माझ्या अंदाजे 11 वेळा आहे. जर तुम्हाला माहित असेल तर कमेंट बॉक्स मध्ये टाईप करा की किती वेळा भाई गणपतराव देशमुख हे सर्वात जास्त वेळा निवडून विधानसभेत गेलेले आमदार आहेत, ते किती वेळा निवडून गेलेले आहेत. ठीक आहे. विधानसभेत हे भाई गणपतराव देशमुख सोलापूरमधून सांगोल्यामधून येतात. आणि हे कोणत्या पक्षाचे आहेत, शेतकरी कामगार पक्षाचे, शेतकरी कामगार पक्षाचे होते. ठीक आहे. भाई गणपतराव देशमुख. त्याचबरोबर सध्या जर करंट
विचार केला प्रशासकीय अधिकाऱ्यांबद्दलचा तर जिल्हाधिकारी आहेत श्री कुमार आशीर्वाद सोलापूरचे, मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत श्री कुलदीप जंगम, ज्याला आपण चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणतो, मुख्य कार्यकारी अधिकारी CEO, पोलीस आयुक्त आहेत श्री एम राजकुमार, पोलीस अधीक्षक आहेत श्री अतुल कुलकर्णी, पालकमंत्री आहेत श्री जय गोरे, 2025 पासून आहेत हे पालकमंत्री, आणि खासदार आता इथं थोडंसं डिस्कस करूया. खासदार 2 खासदार आहेत, एक प्रणित शिंदे आणि दुसरे धैर्यशील मोहिते पाटील. इथं 11 विधानसभा मतदारसंघ आहेत, 11 तालुक्यांसाठी विधानसभा सोलापूरमध्ये, आणि लोकसभेसाठी 2 मतदारसंघ आहेत, एक माढा आणि दुसरा आहे सोलापूर. तर सोलापूरमधून प्रणित शिंदे ह्या खासदार म्हणून निवडून आलेले आहेत आणि माढ्यामधून धैर्यशील मोहिते पाटील हे खासदार म्हणून निवडून आलेत मित्रांनो. ठीक आहे. उद्योगांचा जर विचार केला तर हातमाग, यंत्रमाग, विडीप उद्योग हे मोठ्या प्रमाणात आणि खास करून सोलापूर शहरामध्ये, पूर्ण जिल्ह्यात नाही पण खास करून सोलापूर शहरांमध्ये हे उद्योग मोठ्या प्रमाणात चालतात आणि त्या अनुषंगानं त्यांनी कामगार संघटना पण तयार केल्यात. हातमाग आणि यंत्रमागसाठी लाल बावटा श्रमिक कामगार संघटना आहे सिटू, यंत्रमाग कामगार संघटना आहे आयटक आणि राष्ट्रीय यंत्रमाग कामगार संघटना आहे इटक. अशा संघटना इथं कार्यरत आहेत. त्याचबरोबर बिडी कामगारांसाठी आहेत राष्ट्रीय बिडी मजदूर संघ इटक, लालबावटा बिडी कामगार संघटना सिटू, सोलापूर बिडी कामगार संघटना आयटक आणि बिडी यंत्रमाग कामगार सेना. ठीक आहे. अशा बिडी कामगारांसाठी ह्या संघटना आहेत. जीआय टॅगचा जर विचार केला तर सोलापूरमधून काही पदार्थ आणि काही वस्तूंना जीआय टॅग मिळालेले आहेत. जीआय टॅग आपण ज्याला जिओग्राफिकल इंडेक्स म्हणतो, जिओग्राफिकल इंडेक्स, आणि तो मिळाला कशाला, एकतर मिळाला सोलापूरच्या चादरींना, मंगळवेढ्याच्या ज्वारीला, सोलापूरच्या टॉवरला आणि डाळिंबांना हे सोलापूरमध्ये जीआय टॅग मिळालेला आहे मित्रांनो. ठीक आहे. पुढे बघूया आपण. मृदा जर बघितली लाल आणि काळ्या प्रकारची मृदा आढळते सोलापूरमध्ये आणि हवामान आपल्याला माहितीच आहे सोलापूरचं उष्ण आणि कोरड्या प्रकारचं हवामान सोलापूरचं आहे. ठीक आहे मित्रांनो. जर थोडं ऐतिहासिक बघितलं तर स्वातंत्र्यापूर्वीच इसवी सन 1930 मध्ये महापालिकेच्या इमारतीवर सर्वप्रथम राष्ट्रीय ध्वज फडकवणारी भारतातील एकमेव नगरपालिका होती. म्हणजे सगळ्यात अगोदर स्वतंत्र झालेलं शहर किंवा स्वतंत्र झालेला जिल्हा म्हणून पण सोलापूर जिल्ह्याला ओळखला जातो. कारण 1930 मध्ये राष्ट्रीय ध्वज फडकवून महापालिकेवरती सोलापूर स्वतंत्र सोलापूर घोषित केलं. म्हणजे ब्रिटिशांच्या राजवटीत आम्ही नाही, आम्ही स्वतंत्र आहोत असं सोलापूरकरांनी घोषित केलं होतं त्यावेळेस. ठीक आहे. आणि त्याचमुळं सोलापूरमध्ये मार्शल लॉ लावण्यात आला. खूप लोकांवरती अमानुषपणे गोळीबार करण्यात आला आणि खूप लोक इथं हुतात्मा शहीद झाले. त्यापैकी सोलापूरचे हुतात्मा श्री मल्लप्पा धनशेट्टी, श्री कुर्बान हुसेन, श्री जगन्नाथ शिंदे व श्री किसन साडा यांना अटक केली व त्यांना फाशीची शिक्षा 12 जानेवारी 1931 रोजी ह्या चौघांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली, फाशी देण्यात आली आणि म्हणून 12 जानेवारी हा सोलापूरचा हुतात्मा दिन म्हणून पण पाळला जातो. ठीक आहे मित्रांनो. तर काही धारणा आहेत सोलापूरबद्दल, काही जुन्या धारणा आहेत त्या बघूया आपण. धारणा काय आहेत. ठीक आहे. अशी धारणा आहे की सोलापूर हे नाव सोलापूर म्हणजे 16 गावांचा समूह, सोलापूर 16 गाव यांचा समूह आहे. आणि ते कोणते गाव आहेत, अहमदपूर, चपळदेव, फतेपूर, जामदारवाडी, काळजापूर, खादरपूर, खांडेकरवाडी, मेहमदपूर, राणापूर, संदलपूर, शेखपूर, सोलापूर, सोनलगी, सोनपूर, वैदकवाडी या 16 गावांच्या समूहानं सोलापूर झाले अशी धारणा आहे मित्रांनो. ठीक आहे. जुनी जर नावं बघितली सोलापूरची तर यादवांच्या काळामध्ये सोनलगी असं नाव होतं आणि मुघलांच्या काळामध्ये सोलापूरला संदलपूर असं नाव होतं, नाव प्रचलित होते मित्रांनो. ठीक आहे. तर आज आपण बघितली सोलापूर जिल्ह्याची परीक्षा मेहबूब संपूर्ण माहिती. आय होप की ही माहिती तुम्हाला परीक्षांमध्ये, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये कामाला येईल. ह्याच्यामधील प्रश्न विचारले गेले तर तुम्हाला सोडवता येतील अशी आशा आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्यासाठी एवढंच मित्रांनो. धन्यवाद. जय हिंद अगेन.